नमस्कार मित्रांनो, आज मुकुटबन निघायचा आहे. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट जरूर करा मित्रांनो. तो जेऊरकर मालपाशी तसा साला हा रोड बहुत खराब आहे. जेऊरकर मालपासून जेव्हा जेऊरकर म्हणजे असा फाट्यापासूनच तर आपला पहिल्यापर्यंत रोड बहुत खराब आहे. तर गड्ड्या कुठ्यात जावं लागते भाऊ. कुठ्यातून गाडी जाते नाचत भाऊ. तर चालू आता इथं कासावर घरापाशी कासाचे लागून ट्रॅफिक. आता ट्रॅफिक क्लिअर करून आता निघलो भाऊ आपल्या इंदिरा चौकातून आलो या भाऊच्या दुकानापाशी, विराज ग्लासेसपाशी. ग्लास होता म्हणे भाऊ बराचा मोठा. म्हणलं भाऊ किती फुटाचा ग्लास आहे का म्हणला. भाऊ आहे म्हणे बहुत मोठा ग्लास आहे म्हणे 5x8चा. तसं आमची मंडळी काढत होते आपले ग्लासचे आयटम, काय ग्लासचे डोअर काय जे काय असं नाही आयटम ग्लासचे काढत होते. आपल्याला काही नाव येत नाही. आणि भाऊचं दुकान जे बी ग्लासचे आयटम पूर्ण लागते ग्लासच्या डोअरले ते पूर्ण इथं विराज ग्लासमध्ये भेटून जाईल भाऊ. आता भाऊ म्हणजे तसं आता विंडो भरायची आहे म्हणे आपल्याला ॲल्युमिनियमचे. चला म्हणलं भाऊ मला आता तसं आलो मंदिरापाशी, शेतकरी मंदिरापासून सिद्धा आपल्या सरकार दवाखान्यापासून विंडो भरून घेतली. तिथून निघालो भाऊ सिद्धा आता भीमनगरात. नदीले पाणी होतं भाऊ भरपूर. आता अजून नदीले पाणी नव्हतं निरगुडले आमच्या, त्याचं नाही कोणी त्याने जाऊ पाणी डिझेल टाकून आलो भाऊ सिद्धा मोरली फाट्यावरून धरला भाऊ आपला मुकुटबनचा रस्ता सिद्धा त्या बानकीपर्यंत. तर रोड साला भाऊ पुरा खराबच आहे. आणि हे आमचे दिसले होते भाऊ पोलं घेऊन, तर पोलंही बांधले होते आणि मोठे म्हणलं साला बांधून चाला म्हणलं लवकर या म्हणलं मागं पासून सिद्धा भाऊ फाटा नंबर पुलापाशी पुरे खड्डे खांदत. आणि सिद्धा आलो भाऊ उमरीपासून आता जातो 2 ब्रेकर कुदवून एकदा आपलं उमरीपासूनच रोड भाऊ चांगला लागते. मस्त साला चिकना रोडा झनान गाडी सिद्धी सणान जाते भाऊ गाडी. तर चालू होतं कायरपासून पुरट आता विदर्भ नदी पडते आपल्याला. विदर्भ नदी नेरळच्या आपले आज दिसला भाऊ नाला बोर, नाही तर साला कुड्डा फळार नाही त्या नाल्याच्या मायची. तर घडगी भाऊ म्हणलं चालू अडेगाव ये म्हणे भाऊ म्हणे. तर अडेगावले मारला भाऊ लेफ्ट आणि घुसलं अडेगावमध्ये. पहिले म्हणे भाऊ अडेगावमध्ये जाऊन आता आपण विंडो उतरून टाकू म्हणे ठीक आहे भाऊ म्हणलं. जाऊन आता विंडो उतरून घेऊ म्हणलं. आणि त्याच भाऊ आता आलो गाडीपाशी पाहतो म्हणलं मालगिल चेक करून घेतो. मालगिल चेक ते साला काच कसा ढिला गिला होऊन जाते क्लाच, म्हणून म्हणलं आता चेक क्विक करून म्हणा धागे दोरे पाहून घेतो म्हणलं चांगले टाईट आहे. आता हे माल बी आता उतरवत आता भाऊची वाट पाहतो. भाऊना आता आला आणि घुसलो त्याच्या घराकडे भाऊ आता 2 ट्रॅक्टरच्या मधामधून घालून म्हणलं गाडी घासघूस होते का पण म्हणतात. तर जाऊ दे म्हणलं हे सारे रस्ते मस्त होते इकडं आबडगी माल देऊन झाला. मुकुटबनमध्ये आलो. मुकुटबनमध्ये आता ग्लास खाली करून त्याला करू लागलो. आणि तसं आता निघालो मुकुटबनमधून. अंबुजा फॅक्टरी होती आणि हे चालू होते आपले एक चेंडू 11 गांडू. तसंच आता कायरपासून निघलो भाऊ. तसंच आता हा जाते भाऊ विजासन गोटगाव देवीचा रोड. तसं आता ह्या रोड मस्त साला झाला चिकना आहे. तर चाललं येता म्हणलं आमचे 2 नगी तर आता भेटर म्हणलं 2 चालले होते आपले. हा रोड निघते भाऊ सिद्धा गोपालगुरू चारगाव फाट्यावर. हे आमचे मित्रपणी कारपणीच भेटले होते. आता यायला बसवतो म्हणलं साला गाडीवर आणि यायला घेऊन निघतो म्हणलं. ते बसले अरे झाले बसण्या उदीचे आणि लागले चाले मला तू तिथंच थांबायला सांगितलं पण झालं तू इकडे आले म्हणलं बुडी 4 जण बसून. त्या गाडीची तर क्यू करणं बे म्हणलं झाले ते 4 बसून कसे आले बे म्हणलं तुम्ही चूत मारली म्हणलं. आलो गणेश भाऊ म्हणे कचऱ्याचा बसून म्हणे ह्या तो होत्या म्हणे रावण्या म्हणे आला म्हणे बसून म्हणे आम्हाला म्हणे तिथून म्हणे. आणि आमचा ठेकेदार तुला तर माहीतच आहे म्हणे कसा आहे तर म्हणे. हो म्हणलं झालं तुमचा ठेकेदार बी मस्त आहे म्हणलं तुमचा म्हणलं. आणि तुम्ही बी बडे मस्त आहे म्हणलं पोट्टे म्हणलं बढिया काम आहे म्हणलं यार तुमचं म्हणलं. यार व्हिडिओ काढता का म्हणे तू म्हणे. हो यार म्हणलं व्हिडिओ काढतो म्हणलं. नाही मग टाकू नको म्हणे तू व्हिडिओ झाला म्हणलं व्हायरल गेलं होऊन जातं झालं मी म्हणे पूर्ण म्हणे याच्यामध्ये परसोनीमध्ये नाही मूर्धनीमध्ये परसोनीमध्ये राहतो म्हणे भाऊ म्हणे. पूर्ण फेमस होऊन जातो यार मी म्हणे. मला नको फेमस नको म्हणलं तू आता तेव्हा व्हिडिओ नाही टाकत म्हणलं. तरी टाकलास आपण व्हिडिओ त्याचा. एक टँकर चालू होतं मुकुटबनकडं आणि आम्ही चाललो होतो वणीकडं. असं करत आता निघालो होतं मस्त भाऊ. हे पुट्टीले मजा घेत होती मस्त पोट्टे. आणि असं करू नको तसं करू नको पाय बी म्हणे भाऊ म्हणे असं नाही करायचं म्हणे झालं प्रेम तू बहुत हे करते यार म्हणे तू. ठीक आहे म्हणलं ठीक आहे नाही करत म्हणलं काहीच नाही करत म्हणलं तुले म्हणलं. हे आता आमचे RTO म्हशी हे गावशी आणि आमची पुरी गॅरेजला नाही हो वणीची पुरी गॅरेजला इकडे गणेशपूरकडे आली आहे. आणि हे आमची निरगुडा नदीचं तुला दाखवलं होतं पाणी तर भरपूर आणि निरगुडा नदीला आमचं.
आमचं चिखलगावचं उड्डाण पूल आहे. कवा बनते का देव जाणे. 3-4 वर्ष येतच आहे साला आम्ही घासत आहोत. यायला उतरवून दिलं भाऊले आपल्या बस स्टँडपाशी. आता उद्या भेटू म्हणे तो म्हणे मला उद्या काले भेटते म्हणे तू भेटूही नको म्हणलं आणि दिसूही नको म्हणलं. तेव्हा झालो आपल्या वणीमध्ये आता हे 2 बंदे होते जयवीरू चालले होते. आता आज काय होतं माहीत नाही. बाबासाहेब आंबेडकर जयंती होती काय पुण्यतिथी. तेव्हा आता वणीकडून टागोर चौकातून चाललो होतो आपल्या पाईनकडं पाहतो मला गाडी लावायला जागाच नव्हती. चाललं मला इकडून तिकडून खोदून ठेवलं नावण्या. हे पाईप टाकून ठेवले. हे कोणती जत्रा भरून होती यायची. म्हणलं चला आलो श्याम टाकेत पाशी म्हणलं लावतो गाडी आणि हे पेटा खाली करत होते